CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मिळवणं 9195 जागांसाठी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जी भरती आहे हे नुकताच या ठिकाणी झाली, म्हणजे फॉर्म भरणे झालेले आहे। आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये महाराष्ट्रामधून किती फॉर्म आलेले आहे, CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा महाराष्ट्राचा ग्राउंड कोणत्या तारखेला होणार आहे, कधीपर्यंत या ठिकाणी होणार आहे, असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे। CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत चालू होणार आहे आणि कोणत्या सेंटर होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्राचा CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा कडाप किती जाणार आहे, मागच्या भरतीमध्ये किती कडाप होता आणि या वर्षीच्या भरतीमध्ये किती कडाप या ठिकाणी जाणार आहे, कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ट्रेड टेस्टमध्ये आपलं काम कोणतं करावं लागणार आहे, म्हणजे जे काही कुकचं पद आहे, वॉशरमॅनचं पद आहे, त्याचबरोबर सफाई कर्मचारीचं पद आहे, त्याचबरोबर माली आहे, धोबी आहे, मोची आहे, ठीक आहे, त्याचबरोबर ब्रास बँड आहे, बिगुल आहे। तर ह्या ट्रेडमध्ये आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे, कशा प्रकारे आपल्याला काम करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, आणि त्याचबरोबर पहिले ग्राउंड होणार आहे की पेपर होणार आहे की ट्रेड होणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही फॉर्म भरताना CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा फॉर्म भरताना कोणत्या पदामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे, तर हे काही कमेंट बॉक्समध्ये सांगा। म्हणजे जसं तुम्ही या ठिकाणी बिगुलमध्ये भरला का फॉर्म, त्याचबरोबर ब्रास बँडमध्ये भरला की मालीमध्ये भरला की धोबीमध्ये भरला की सफाई कर्मचारीमध्ये भरला की वॉटर करिअरमध्ये भरला की कुकमध्ये भरला, ठीक आहे, तर कोणत्या बाकी ड्रायव्हरमध्ये भरला, कोणत्या पदामध्ये तुम्ही फॉर्म भरला, हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे। कॅटेगरी वाईज या ठिकाणी किती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, कितीचा रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून लागणार आहे। तर इमानदारीने जे विद्यार्थी मिळवणं सर्वांनी या ठिकाणी कमेंट करा, एक लक्षात ठेवा, एक रेशो आपल्याला भेटणार आहे की महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन आहे की नाही आहे, तर हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये आता आपण पाहिलं महाराष्ट्रामधून किती फॉर्म आले, तर विद्यार्थी मिळवणं महाराष्ट्रातून जास्त फॉर्म आलेले नाही आहे। तर जवळपास या ठिकाणी तुम्ही धरून चला 40,000च्या आसपास या ठिकाणी जास्तीत जास्त महाराष्ट्रातून जर फॉर्म आले असेल 40,000च्या आसपास फॉर्म आले, याच्यापेक्षा जास्त फॉर्म आलेली नाही आहे। जे 2023ची जी भरती होती तर त्यामध्ये जे एक्स्ट्रा 3 वर्षे सूट देण्यात आली होती तरीसुद्धा त्यावेळेस फॉर्म जास्त आले होते। तर मागच्या भरतीपेक्षा यावर्षी फॉर्म कमी आले, त्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे, डाऊन आहे। आणि आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ग्राउंड या ठिकाणी कधी होणार आहे, तर ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे ग्राउंड कधी होणार आहे। तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची निवड प्रक्रिया काय असणार आहे या भरतीमध्ये, तर पहिल्या टप्प्यामध्ये पेपर होणार आहे की ग्राउंड होणार आहे, असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय होणार आहे, यामध्ये ग्राउंड होणार आहे, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय होणार आहे, यामध्ये पेपर होणार आहे, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट होणार आहे, अशी निवड प्रक्रिया आहे। आणि कडापचा जर आपण विचार केला, जे 2023ची जी भरती होती त्यावेळेस जो कडाप लागला होता, तर तो जे विद्यार्थी मिळवणं 30-40-50च्या ह्या रेशोने लागला होता। 30-40-50 पर्यंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। आणि यावर्षी सुद्धा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, 30-40-50च्या आसपास, 100पैकी 30-40-50च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, ग्राउंड कधी होणार आहे तारीख ते पुढे सांगणारच आहे, व्हिडिओ पूर्ण पाहता। आता पहिले ग्राउंड झाल्यावर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये पेपर होणार आहे, आणि पेपर झाल्यावर आपलं काय असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे। तर आपल्याला ट्रेड टेस्टला जे विद्यार्थी मिळवणं जे मार्क आहे ते पेपरमध्ये या ठिकाणी प्लस केले जात नाही, आपला जो कडाप लागतो तो पेपरच्या माध्यमातून लागतो। पण ट्रेड टेस्टमध्ये पास व्हायसाठी कितीतरी मार्क आहेत, एक लक्षात ठेवा, 20 पैकी आपल्याला कमीत कमी जे विद्यार्थी मिळवणं मार्क या ठिकाणी पडले पाहिजे, एक लक्षात ठेवा, जवळपास 50 पैकी 20 तरी मार्क आपल्याला ट्रेड टेस्टमध्ये पडले पाहिजे, तेव्हा आपण ट्रेड टेस्ट पास होतो। आता कोणकोणत्या ट्रेडमध्ये कोणतं काम करावं लागणार ते तुम्हाला सांगून देतो। चालकमध्ये जे काम करावं लागणार आहे, वाहन चालवण्याचा व्यवसायाचे ज्ञान, हलके आणि अवजड वाहन हाताळणे आणि चालवणे, पार्किंग आणि देखभाल इत्यादी। आणि मोटार मेकॅनिकलमध्ये ऑटोमोबाईल फिटर, मोटार मेकॅनिकल व्यवसायाचे ज्ञान, अवजारे हाताळणी इत्यादी। आणि बुगलरमध्ये जर पाहिलं बुगुल वाजून दाखवावं लागणार आहे, हाताळणे आणि त्याची देखभाल। आणि त्याचबरोबर शिंपीमध्ये जर पाहिलं व्यक्तींचे मापे घेणे,
टेरी कॉटन गणवेश नागरी कपड्यांची कापणी शिवणकाम गरम कपडे गणवेशाची कापणी शिवणकाम इत्यादी करणे, मोचीमध्ये आपल्या कामाचे ज्ञान असणे, बूट पॉलिश करणे, अवजारे हाताळणे, तांबडे कापणे, बुटांची दुरुस्ती व शिलाई करणे, नवीन बूट बनवणे, सुतारमध्ये अवजारे हाताळणे, लाकूड कापणे, साहित्याची जुळवणी, पॉलिशिंग आणि फिनिशिंग करणे, दरवाजे व खिडक्या बसवण्याचे, खिडक्यावर काचा लावण्याचे ज्ञान, लाकडी पेट्या रॅक आणि लाकडी ट्रस बनवण्याचा सक्षम, चित्रकारमध्ये रंग पेंटिंग, ठीक आहे। तर या ठिकाणी साइड बोर्ड पेंटिंग आणि ड्रॉइंग, मोटार वाहनांचे स्प्रे पेंटिंग इत्यादींचे ज्ञान आणि वेगवेगळे पेंट्स डिस्प्ले प्रिंग मिसळून रंगसंगती तयार करण्याचे ज्ञान, बॅनर आणि बोर्डवर सुबकपणे अक्षरे लिहिण्याची क्षमता, लाकूड पेंटिंग आणि CGI शीट पेंटिंगसाठी लागणाऱ्या पेंट्सचे प्रमाण काढण्याची क्षमता आणि माळी पदामध्ये वृक्षारोपणाचे ज्ञान आणि रोपांची निगा, बियाणे व त्यांचे हंगाम खते आणि सेंद्रिय खतांचे ज्ञान आणि ब्रास बँडमध्ये ब्रास बँडचे वाद्य वाजवून दाखवणे, पाईप बँडमध्ये पाईप बँडचे वाद्य वाजवून दाखवणे आणि कुकमध्ये 100 माणसांसाठी चपाती व भात भाजी डाळ सांबार इडली इत्यादी बनवणे, मासोळी मासे त्याचबरोबर मटण अंडी खीर इत्यादी बनवावं लागणार आहे। जलवाहकमध्ये भांडी धुणे, सुमारे 100 माणसांसाठी चपात्या बनवण्याचे, पीठ मिळणे आणि भाजी चिरणे हे काम करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे नावी वेशभूषक आहे महिला नाभिकांसाठी पुरुषांचे अवजारे हाताळणे, केस कापणे आणि दाढी करणे आणि महिला वेशभूषा करासाठी महिलांचे अवजारे हाताळणे, केस कापणे हे काम आपल्याला करावं लागणार आहे। त्यानंतर धुणेवाल्यांसाठी काय करावं लागणार आहे, स्त्रीसाठी पुरुष आणि स्त्रीसाठी कपडे धुणे, खाकी सुती गणवेश, ठीक आहे। त्याचबरोबर लोकरी आणि TC गणवेशाला इस्त्री करणे, सफाई कर्मचारीमध्ये काम कोणतं करावं लागणार आहे, फरशी मोकळी जागा झाडणे आणि शौचालय झाडणे आणि स्नानगृह इत्यादींची स्वच्छता करणे आणि त्याचबरोबर पायोनियरचं जे पद आहे गवंडी कामाचे ज्ञान, अवजारे हाताळणे, त्याचबरोबर सिमेंट मिसळणे, विशिष्ट बांधकामासाठी भिंतीचे खांबांचे क्षेत्रफळ मोजणे आणि विद्युत शास्त्रज्ञ पायनरमध्ये विद्युत कामाचे ज्ञान, MCB बसवणे, प्लग बल्ब ट्यूबलाईट होल्डर बसवणे, 11,000 वोल्ट आणि 440 वोल्टचा पुरवठा, आर्थिक पॅनलची तयारी, जनरेटर सेट बसवणे, तांबे आणि ॲल्युमिनियमच्या तारांचा वापर। तर हे काही ट्रेड टेस्टमध्ये आपल्याला काम करावं लागणार, हे काही आपल्याला ट्रेड टेस्टमध्ये होणार आहे। तर तुमच्या लक्षातच आले असेल CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये। तर आता ग्राउंड कधी होणार आहे, तर बस CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड या ठिकाणी कधी होणार आहे, तर जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत आपले ग्राउंड होणार आहे। लक्षात ठेवा सप्टेंबर महिन्यापर्यंत ग्राउंड येणार आहे। तर ग्राउंडसाठी अजून आपल्याजवळ टाईम आहे, 2-3 महिने आपल्याजवळ टाईम राहिलेला आहे। तर जवळपास या ठिकाणी सप्टेंबर ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ग्राउंड येणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो काही असे पद आहे की त्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटांमध्ये, जे की हार्ड आहे, ठीक आहे। आणि काही पदामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, ते आहे 10 मार्कासाठी 14 मार्कासाठी अशा प्रकारे टायमिंग आहे। तर ते सोपं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी ग्राउंडमध्ये कटणार आहे, कारण की 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये मारणं वाटते तेवढं सोपं नाही, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग यावर्षी पेपरमध्ये आहे, मागच्या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसून कडाप कमी गेला, पण यावर्षी त्यापेक्षा डाऊन कडाप जाणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये।